मील प्लॅन तुम्ही जसं म्हणत होतात, आम्ही जे सांगतो की जसं वेट लॉस किंवा शुगर्स पण आजकाल डायबिटीज खूप वाढत चाललं आहे. ट्रेंड तर इंडिया इज नंबर 2 नाव. रिसेंटली सून इट विल बिकम नंबर 1. पण होऊ नये अशी इच्छा आहे. म्हणून आम्ही अवेअरनेस करत असतो सगळीकडे की असं एक मील प्लॅन ठेवा की तुमची शुगर्स वाढणार नाही. तर रिसेंटली माझा पेपरसुद्धा एक पब्लिश झाला, ॲक्सेप्ट झाला वर्ल्ड डायबिटीज काँग्रेसला. मी याच गोष्टीवरती की तुम्ही लाईफस्टाईल कशी ठेवलीत तर तुमचे ब्लड शुगर्स कमी होऊन शुगर्स रिव्हर्स पण म्हणजे डायबिटीज रिव्हर्स पण होऊ शकतो. तर तो सेम मील प्लॅन मी सगळ्यांना ओपनली सांगतो, असं काही नाही, कारण तो सायंटिफिक आहे. तर सुरुवातीला आपण जसं मगाशी डिस्कस केलं की 4 मीलमध्ये आपण कार्ब्स घेत असतो. महाराष्ट्रामध्ये खूप पॉप्युलर आहे हा सेम मील प्लॅन असतं, कारण त्याच्यात काही दोष नाही, कारण त्यांना तीच माहिती असते. तर कुठेतरी ते बॅलन्स आणणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला तुमच्या दिवसाची सुरुवात नट्सनी करा, जसं मी अक्रोड मगाशी सांगितलं. तिथे प्रोटीन, ओमेगा 3 हे सगळं मिळेल. आणि नंतर तुमच्या ब्रेकफास्ट जिथे तुमचा इन्सुलिन जास्त खूप चांगला ॲक्टिव्ह आहे, म्हणजे तुमचा स्वादुपिंड खूप चांगला ॲक्टिव्ह असतो मॉर्निंग आवर्सला 8 ते 11च्या पिरियडमध्ये, तिथे हाय प्रोटीन हाय फायबर ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता. तर प्रोटीन आपल्याला कुठे मिळेल तर सगळे कडधान्य आले, बीन्स आले, नॉनव्हेज आलं. तर एखादा नॉनव्हेज खाणारा व्यक्ती आहे त्यांनी अंडी खाल्ली तरी चालेल. बेस्ट इझी आणि फास्ट ब्रेकफास्ट आणि डायरेक्ट प्रोटीन मिळालं. दुसऱ्यांना व्हेज जे आहेत त्यांना आम्ही काय सांगतो, मुगाचा चिला ज्याला आपण म्हणतो, मूग डोसा, अख्ख्या मुगाच्या सालीसकट जी मूग असते, किंवा बेसनची पोळी आपल्या महाराष्ट्रात खूप कॉमन आहे, सगळ्यांच्या घरी बनते सुद्धा, पण त्याच्यात हाय प्रोटीन आहे हे खूप कमी लोकांना माहिती असतं. ती कधीतरी तयार होते. तर ती जर तुम्ही रोज इन्क्लूड केली तर तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि लवकर पोट पण भरेल. सो इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर आदल्या दिवशीची चपाती ती फोडणी घालून करण्यापेक्षा बेसनची पोळी घ्या जिथे प्रोटीन मिळेल. पोहे आम्ही काय सजेस्ट करतो की पोह्यांमध्ये एक केस मला डिस्कस करायची आठवली की 16 वर्षाची एक डायबिटीसची पेशंट आली होती आमच्याकडे. तिला रिव्हर्स करायचं होतं म्हणून. तर त्यांच्या म्हणजे आम्ही जसं रिकॉल घेतला की आपण काय काय खातो, 10 दिवसाचा ॲनालिसिस केली. तर रोजच्या ब्रेकफास्टला पोहे असायचे आणि तिची शुगर जायची 200च्या आसपास विथ मेडिसिन्स असूनसुद्धा. तर पोहे तिला सोडायचे नव्हते, मला पोहे पाहिजेच, मी सोडू नाही शकत. तर आम्ही तिला काय शिफ्ट केलं की ब्राऊन राईसचे पोहे आहेत, लाल तांदळाचे पोहे आहेत, ऑप्शन्स आर अवेलेबल, फूडमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. तर पोहे सुटत नसतील तर ब्राऊन राईसचे पोहे मिळतात, लाल तांदळाचे सुद्धा मिळतात, त्याच्यात फायबर जास्त आहेत कम्पेअर टू नॉर्मल व्हाईट पोहे. फायबर कमी म्हणजे तो रिफाईंड पार्ट झाला. तो शिफ्ट ऑन ब्राऊन राईस पोहे, त्याच्यात कांदे, टोमॅटो, भाज्या जास्त घालून बनवा आणि त्याचं म्हणजे व्हॉल्यूम वाढेल आणि भाज्यांमुळे त्याची कॅलरी इंटेक कमी होईल. सो त्या एका ब्रेकफास्ट ॲडिशननी त्या मुलीची शुगर्स 135च्या खाली यायला लागली. तिची इच्छा पण पूर्ण झाली, पोहे पण मिळाले आणि शुगर्स पण कमी व्हायला लागले. सो पोहे चालतील, पण काहीतरी व्हेरिएशन आणा त्याच्यामध्ये. विथ फायबर पोहे खाऊ शकता. हे लाल तांदळाचे पोहे इज विथ फायबर, सो दॅट इज अ गुड ॲडिशन. अगेन राजगिरा एक चांगला आहे, धिरडं बनवतात खूप लोक, घावन करतात त्याचं, किंवा थालीपीठ. तर राजगिरा इज हाय प्रोटीन, सो त्याचं थालीपीठ तुम्ही घेऊन तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि मिड मॉर्निंगला सीड्स येतात आपले, फ्लॅक्स सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत, हे तुम्ही तुमच्या प्री लंच जर खाल्लं त्याच्यातले जे फॅट्स आहेत ते हेल्दी फॅट्स आहेत. ओमेगा 3 फ्लॅक्समध्ये खूप आहे. तर फ्लॅक्स सीड हे आणि ओमेगा हे दोनच वेज सोर्स आहे जिथून ओमेगा 3 मिळतं. तर जेवणाआधी आम्ही काय सांगतो, एक अर्धा पाऊण तास आधी तुम्ही फ्लॅक्स सीड्स खा, त्याच्याबरोबर एक ग्लास अळशीच्या बिया आणि एक ग्लास ताक प्या. सो अगेन अ प्रोटीन सपोर्ट विथ हेल्दी फॅट्स. थोडं तुमचं 25-30% तुमचं पोट भरून जातं. म्हणजे जेवणाच्या आधी अर्धा पाऊण तास आधी. आणि ताक किती घ्यायचं? 1 चमचा अळशी, 1 ते 2 चमचे घेऊ शकतात अळशीच्या बिया. आणि रॉ खाल्ले तर चांगलं, भाजलेले असतील तर रॅन्सिड होतात, त्याच्यातलं ऑइल इव्हॅपरेट व्हायला चालू होतं. रॉ सीड्स आणि 1 ग्लास ताक हे अर्धा पाऊण तास तुम्ही लंचच्या आधी खाल्लं तर 25% तुमची तिथेच भूक भरतं. पण मग ते ताक असतं ते दही मध्ये किती पाणी टाकायचं? दह्यामध्ये 4 पट पाणी टाकून डायल्यूट करून घुसळून संस्कारित, ज्याला आपण संस्कार झाले असेल तर ते जास्त बेनिफिशियल असतं. नुसतंच पाणी टाकलं बॉटलमध्ये भरलं तर ते ताक नाही. विकत पण मिळतं, विकत तर मिळतं विथ प्रिझर्वेटिव्ह आणि काय ते नको. ऑप्शनच नसेल काहीच तर ठीक आहे, गो फॉर इट. पण प्रयत्न करा की घरच्या घरी बनवा, त्याला घुसळून मग त्याचं ताक बनवा. आणि लंच जिथे मेन मील्स आहेत, जिथे शुगर स्पाइक्स जास्त होतात, लंच आणि डिनर,
तर त्याचं सिक्वेन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. मील सिक्वेन्सिंग ज्याला आपण म्हणतो. यावरती माझं पुस्तक पण मी लिहिलं होतं मध्ये की हाऊ टू रिव्हर्स डायबिटीज. त्याच्यात पूर्ण मी ॲक्शन प्लॅन दिलेला आहे की रिव्हर्स डायबिटीज, आणि इवन ह्या मील सिक्वेन्सवर मी पेपरसुद्धा प्रेझेंट केला की अशा पेशंट्सना रिझल्ट्स येतात. तर जेवणाची सुरुवात जर आपण फायबरनी केली, फायबर म्हणजे कुठून येईल, भाज्यांमधून येईल, कोशिंबीर किंवा सॅलड. तर कोशिंबीर तुम्ही फोडणी घाला, दही घाला, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचं व्हॉल्यूम एवढं ठेवा की त्याच्याने तुमचं 50% पोट भरलं पाहिजे. म्हणजे साधारण 2 वाट्या. 2 वाट्या गाजर, काकडी, टोमॅटो आणि Yes. कुठले कुठले घ्यायचे? मुळ्याची पानं, मेथी टाकू शकता, लाल शिमला मिरची आहे, पिवळी शिमला मिरची आहे, ज्यात जास्त अँटीऑक्सिडंट जास्त आहेत आणि त्याचं व्हॉल्यूम वाढेल. कलरफुल बनवा, चांगलं सॅलड, टेस्टी. त्याच्यात लिंबाचा रस पिया, चाट मसाला घाला, काही प्रॉब्लेम नाही. ओरिगॅनो आहे, मिक्स्ड हर्ब्स आहे, म्हणजे तिकडे सोडियमचं पण प्रमाण कमी होतं ऑटोमॅटिक. आणि हे खाऊन झालं की तुम्ही प्रोटीनवर शिफ्ट व्हा. सेकंड पार्ट ऑफ सिक्वेन्स इज प्रोटीन, जिथे वरण किंवा आमटी किंवा उसळ, नॉनव्हेज खात असेल तर अंडी किंवा चिकन, विच एवर इज फेवरेबल फॉर यू. ते खाऊन झाल्यावरती लास्टला त्याचा पोर्शन किती? नॉनव्हेजचा 150 ग्रॅम, म्हणजे जो मधला मील असेल. प्रोटीन शुड बी 150 ग्रॅम. वरण आमटी असेल तर 150 ml, म्हणजे 1 वाटी. 1 वाटी म्हणजे 2 वाट्या सॅलड, 1 वाटी डाळ किंवा जे काय आपलं नॉनव्हेज असेल प्रोटीन सोर्स असेल तो. आणि मग लास्टला आम्ही सांगतो की तुम्ही भाजी, परत फायबर येईल आणि मग एनर्जी घ्या. अच्छा, म्हणजे मग शिजवलेली भाजी. शिजवलेली भाजी आणि मग चपाती किंवा राईस किंवा भाकरी किंवा कार्बोहायड्रेट्स. ती किती खायचा? भात किती खायचा? 1 वाटी, 75 ग्रॅम, छोटी वाटी. म्हणजे तुम्ही या सिक्वेन्सने गेलात ना की तुम्हाला भाताची गरज पण नाही वाटत. तुमचं पोट इथपर्यंत 80% फुल होऊन जातं. सो युअर कॅलरी इनटेक गोज डाऊन, ओव्हर इटिंग होत नाही, आणि ह्या दोन्ही पदार्थांमध्ये शुगर स्पाइक्स नाही होत, म्हणजे कॅलरीज नाही स्पाइक होत. सो तिकडे तुमची शुगर्स कमी व्हायला लागतात, तिथे औषधं कमी व्हायला लागतात, वेट पण कमी व्हायला लागतं, तुमचं समाधानसुद्धा होतं. कारण लास्टला भात आला तर लोकांना असतं की भात खाल्ल्याशिवाय मला समाधान होत नाही. सो भात खायचं असलं तर घेऊ शकता. सो पण ह्या सिक्वेन्सनी जा 1, 2, 3. तर एंडला इफ यू टेक कन्झ्युम राईस, इट इज ओके. कारण ऑटोमॅटिकली तुमचं कन्झम्पशन कमी होतं, कारण ऑलरेडी तुमचे डोपामाइन, हॉर्मोन्स हे सगळे शांत झालेले असतात. सॅलड खाऊन सगळं पोट डाऊन असतं, पोट भरलेलं असतं. सो त्या राईसनी तुमचं भागून जातं.